माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात हा सोहळा पार पडतोय। या क्षणाची ताजी दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। माटुंग्यातील यशवंत नाट्य मंदिरात साव्यांचं वाटप केलं जाणार आहे। भाषणाची संधी नसल्यामुळे आदित्य ठाकरे गैरहजर राहणार असल्याची चर्चा होतीये, कारण एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर येण्याचं त्यांनी टाळलंय असं देखील बोललं जात आहे। खरं तर या कार्यक्रमात आदित्य ठाकरे यांना देखील निमंत्रण होतं, मात्र याच कार्यक्रमात एकनाथ शिंदे देखील असल्यामुळे एकाच मंचावर येणं टाळण्यासाठी आदित्य ठाकरे येणार नाहीत असं देखील बोललं जात आहे। बीडीडीच्या या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हे अनुपस्थित आहेत। ते स्थानिक आमदार आहेत, त्यांना देखील निमंत्रण होतं, मात्र ते येणार नाहीयेत अशी चर्चा आहे, कारण एकनाथ शिंदे देखील याच कार्यक्रमात आहेत आणि एका मंचावर येणं हे टाळण्यासाठी ते कदाचित आले नाहीत अशी चर्चा सुरू आहे। त्यामुळे कुठेतरी लोकार्पणावेळीच राजकारण पण रंगतंय का असं देखील बोललं जातंय। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील तब्बल 556 पुनर्वसन सदनिकांचं वितरण समारंभ या ठिकाणी पार पडतोय। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत। त्याचसोबत या कार्यक्रमाला मंत्री मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई हे सगळे उपस्थित आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।